ते तिघे 4च्या सुमारास वाड्यातून निघाले. गावातल्या लहान लहान रस्त्यांवरून सर्व पाहत रेंगाळत एकमेकांशी गप्पा मारत ते चालत होते. त्यांना गुरुजींच्या घरापर्यंत पोहोचायला 40 मिनिटं लागली असावीत. सविताला मागची ती दमछाक करणारी दौड आठवल्याशिवाय राहिली नाही आणि पुन्हा एकदा त्याच वाटेवरून चालत असताना तो फेंदारलेल्या नाकाचा रेडा आठवून तिच्या सर्वांगावरती एक लहानसा शहारा फुलला. त्या तिघांना एका मागोमाग एक असं अंगणात येताना पाहून गुरुजी आपलं आश्चर्य लपवू शकले नाहीत. दत्तोपंत, या या. अरे, तू ती सविता तर नाहीस? वा वा, काय मोठी अनपेक्षित भेट ग. घराचं तोंड पूर्वेला होतं, त्यामुळे अंगणात छान सावली पसरली होती. गुरुजींनी त्या तिघांना बसायला एक खाट दिली आणि ते स्वतः घराच्या ओट्यावर ऐसपैस मांडी ठोकून आरामात बसले. हां, सांगा दत्तोपंत, आज काय काम काढलं या कुडमुड्या भटजीकडे? अहो गुरुजी, तुमची भेट झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. गोविंदरावांनी तयार केलेल्या नातेवाईकांचा तक्ता मला वाड्यात सापडला. त्यातून मी तब्बल 7 नावं निवडून त्यांना या शिवपूरच्या वाड्यात यायची निमंत्रणं दिली आणि शेवटी ही सविता आणि विजय हे दोघंच आले. मला कल्पना नव्हती की ही सविता 8-9 वर्षापूर्वी या गावात आणि महत्त्वाचं म्हणजे शिवपूरच्या या वाड्यात राहून गेली होती. तिने मला तिला त्यावेळी आलेला अनुभव सांगितला आहे. गुरुजींची प्रतिक्रिया काय होते हे पाहण्यासाठी दत्तू काही वेळ थांबला, पण गुरुजींनी केवळ हं एवढाच उद्गार काढला आणि दत्तू पुढे सांगू लागला. गुरुजी, या विजयने गाव पाहिलेला नाही आणि त्याने गोविंदरावांनाही पाहिलेलं नाही, पण त्याची आई लहान असताना त्याच्या आजीबरोबर वाड्यात राहत होती. तिला वाड्यासंबंधी, गोविंदरावांसंबंधी गावात प्रचलित असलेले प्रवाद चांगले आठवतात. ती म्हणते की ती जर आणखी 2-3 वर्ष वाड्यात राहिली असती तर सवितावर आला तसाच प्रसंग तिच्यावरही गुदरला असता. गुरुजी भिंतीला पाठ लावून दोन्ही हातांनी खांदे आणि दंड चोळत होते. अर्थात हे सर्व मला माहीत आहे. वाड्यात काय काय प्रकार चालत असत याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तुम्ही तिघजण मनात काहीतरी खास हेतू धरून माझ्याकडे आलेला दिसताय. गुरुजींनी या तिघांच्या मनातलं नेमकं ओळखलं होतं, त्यामुळे तिघेही जरा चपापले. तर सांगा, काय हेतू आहे तुमच्या मनात? हेतूच असा नाही गुरुजी, पण माझी एक सूचना होती. एकदा तुम्ही सविताला ऐनवेळी मदत केली होती. मागच्या भेटीत मलाही अगदी योग्य असा सल्ला दिला होता. गुरुजी, स्पष्टच सांगतो, या गोविंदरावांच्या बाबतीत मनाला गोंधळात टाकणारं न समजण्यासारखं बरंच काहीतरी आहे आणि मला सतावणारा मुख्य प्रश्न, त्यांनी वारस म्हणून माझीच निवड का करावी? सविताकरता जसं त्यांनी एक क्रूर कारस्थान रचलं होतं तशी काही शक्यता माझ्या बाबतीत आहे का? कारण या प्रकारात आम्ही सर्वस्वी अनभिज्ञ आहोत. आधी विचार होता तुम्हाला मदतीची विनंती करण्याचा, पण निदान तुम्ही जरी आमच्याशी चर्चा केलीत, आमच्या मनातल्या शंकांचं निरसन केलं, तरी आम्हाला काही प्रमाणात आधार येईल आणि काहीतरी करता येईल. दुसरं एक सांगतो, आधी मी एकटाच या वाड्यात आलो होतो आणि माझ्या कृतीचे परिणाम मला एकट्यालाच भोगावे लागले असते. पण आता मी या दोघांना आग्रहाने बोलावून घेतलं आहे. ईश्वर करो काही न होवो, पण त्यांना काही झालंच तर मग त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे गुरुजी, आणि त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. आधी माझ्या मनात खरोखर नातेवाईकांबद्दल कुतूहल एवढंच होतं, पण या दोघांच्या हकीकती ऐकल्यानंतर आता मला जरा अस्वस्थ वाटायला लागलं आहे. तो वाडा, गोविंदराव हे साधे नसावेत याची मला आता पुरेपूर कल्पना आली आहे. या दोघांसारखी
वाड्यात यायला अयोग्य माणसं दुसरी कोणती नाहीत, कारण या दोघांनीही आपल्या भूतकाळात कळत नकळत या वाड्याला आव्हान दिलेलं आहे. गुरुजी जरासे हसत म्हणाले, दत्त, तसा या दोघांना काही धोका नाही. म्हणजे त्यांनी स्वतः कशात जर हस्तक्षेप केला नाही, ते जर बाजूला राहिले, अलिप्तपणे राहिले, तर मग त्यांना कसलाही धोका नाही. पण ती नंतरची गोष्ट झाली. आधी धोका का नाही ते सांगतो. सविता, मला सांग, तुला मी इथून पाठवल्यानंतर शहरात तुला काही त्रास झाला का? हो, झाला गुरुजी. किती दिवस? साधारण वर्षभर तरी. सतत जीवाला घोर वाटायचा. सतत कुणीतरी आपला पाठलाग करतंय असं वाटत राहायचं. एखादी अघोरी शक्ती सतत आपल्या आजूबाजूला वावरते असा सतत भास व्हायचा गुरुजी. पण मग हा त्रास थांबला की थांबवला असं वाटतं तुला? मी सतत जागरूक होते गुरुजी. तुम्ही सांगितलेली पथ्यपाणी मी अगदी नियमितपणानं पाळली होती. त्यामुळे बहुतेक त्यांनी माझा नाद सोडला असावा. नाही सविता, असं शक्यच नाही. ते नाद कधीही सोडणाऱ्यांपैकी नक्कीच नव्हते. त्रास थांबला याचं कारण हे असलं पाहिजे की तुझा त्यांना काहीही उपयोग राहिला नव्हता. सविता जरा बुचकळ्यात पडली. मला समजलं नाही गुरुजी, माझा उपयोग राहिला नाही म्हणजे? ऐक तर, अगदी स्पष्ट शब्दात सांगतो. माझा राग किंवा अपमान मानू नकोस, कारण वैयक्तिक भावनांचा विचार करण्याची ही वेळ नाही. तू त्यांच्या उपयोगाची राहिली नाहीस, कारण बहुतेक तुझा कोणातरी पुरुषाशी संबंध आला असावा. आणि गुरुजींच्या या वाक्यानंतर तिथे काही क्षण एकदम शांतता पसरली. दत्तू सविताकडे पाहत होता, पण तिच्या गालावर चढलेली लाली पाहताच त्याने नजर दुसरीकडे फिरवली. सविताने मान खाली घातली होती आणि गुरुजी सहानुभूतीने म्हणाले, अगं सविता, तू स्वतंत्र आहेस. तुला दोष देण्याचा किंवा तुझ्यावर टीका करण्याचा आमच्यापैकी कोणालाही अधिकार नाही. पण माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच होता, तू कुमारी राहिली नाहीस आणि त्यांचं तुझ्यातलं स्वारस्य संपलं, कारण आता तुझा त्यांना काहीही उपयोग राहिलेला नव्हता. गुरुजी, तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. सविता प्रथमच बोलली. ती अगदी खाली मान घालून आता बसली होती. आमच्याच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीचा तो मामा होता. राहणं, बोलणं, मॅनर्स अगदी रुबाबदार होते आणि भाषा अशी लाघवी की ऐकणारा पाहता पाहता विरघळून जावा. मी एकटी होते. जगाचा मला काहीच अनुभव नव्हता. सहवासाला, स्तुतीला मी हपापलेली होते आणि त्याने मला हातोहात फसवलं. 2 दिवस मी त्याच्याबरोबर होते. विवाहाचं वचन दिलं होतं. केवळ शरीरच नाही तर पैशाने सुद्धा त्याने लुटलं. आणि मग जो नाहीसा झाला तो आजवर मला भेटलाच नाही. आणि सविताला एकदम रडू कोसळलं. अभावितपणे दत्तूचा हात तिच्या खांद्यावर गेला. सविता, आवर स्वतःला. दत्तू समजावत होता. चुका सर्वांच्याच हातून होतात आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भूतकाळात आलेल्या अनुभवातूनच शिकत असतो. भूतकाळातून आपला भविष्यकाळ सुंदर करणं हेच फक्त माणसाच्या हातात शिल्लक असतं आणि त्यातच माणसाचं शहाणपण आहे. आणि कोण असा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो की इतरांची निंदा करण्याचा त्याला अधिकार आहे? सांग ना सविता. तू अगदी काहीच मनाला लावून घेऊ नकोस. शांत हो आता. आणि विजय. गुरुजी आता विजयकडे वळले आणि पुढे बोलायला लागले. तुझाही या प्रकरणात कळत नकळत पण संबंध आलेला नाही. तू जर असाच अलिप्त राहिलास तर मग तुला चिंता करण्याचं काहीच कारण नाही. कारण जे वैर निर्माण झालं होतं ते तुझी आई आणि तुझ्या आईची आई त्यांनी या वाड्याशी पत्करलं होतं. तुझा प्रत्यक्ष असा संबंध यात फारसा आलेलाच नाही. गुरुजी. विजय जरा पुढे सरकत म्हणाला, तुम्ही सारखं म्हणत आहात
अमक्याला धोका नाही, तमक्याला धोका नाही. तुम्ही असं म्हणत नाही आहात की गोविंदराव वारले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे राग, लोभ, मित्रत्व, शत्रुत्व सारं जळून खाक झालं आहे. फक्त धोका नाही इतकं सांगताय. पण गोविंदराव गेले आहेत. तो वाडा आता वावरण्यासाठी योग्य आहेत असं तुम्ही एकदाही म्हणत नाही आहात. आता त्या वाड्यात काहीही धोक्याचं उरलेलं नाही असं आम्हाला ठामपणे सांगा गुरुजी. विजय, अर्थात मी तसं म्हणत नाही, कारण या वाड्यातला धोका किंचितही कमी झालेला नाही. त्या वाड्यासारखी दुसरी धोक्याची जागा असणं शक्यच नाही. तुमची चाचणी घेण्यासाठी केवळ मी मघापासून विचारतो आहे. मागच्याच भेटीत मी सांगितलं नाही का, कदाचित मला वाड्यावर यावं लागेल म्हणून. त्यांची मुलगी चिमी चहाचे कप घेऊन बाहेर आली. सविता, विजय आणि दत्तूने चहा घेतला. तोपर्यंत गुरुजींनी पान जमवलं. तुम्ही आला नसतात तर मी 1-2 दिवसात तुम्हाला काहीतरी निरोप पाठवलाच असता, कारण वाड्यावर कोणीतरी बाई पाहुणी आल्याची वार्ता मला समजलीच होती. पण ती तू सविता असशील असं मात्र मला वाटलं नव्हतं. आता त्यांचा आवाज गंभीर झाला. मला एक सांगा, गुरुजी म्हणाले, तुमचा पुढे काय विचार आहे? सविता, विजय 2-3 दिवस इथे राहून परत आपापल्या गावी निघून जाणार आहात का? मग दुसरं काय करणार? विजय म्हणाला. गुरुजींचा आवाज कठीण झाला. सविता, तुझ्यावर या वाड्यात सर्वनाशाची वेळ आली होती. तू नशिबाने कशी तरी वाचलीस हा भाग वेगळा. पण विजय, तुझी आई त्याच सापड्यात सापडून गोविंदरावांची बळी सुद्धा होऊ शकली असती. अशा या संपूर्ण दुष्ट, संपूर्ण अमानवी पाशवी शक्तीविरुद्ध काही संघर्ष करण्याचा तुमचा विचार नाही का? अशा भ्रमात राहू नका की तुम्ही तिकडे डोळे झाक केलीत की ती सैतानी दुष्टता नाहीशी होईल. आणि हा स्वतःपुरता विचार करणं हे तुम्हाला अंताला घातकच ठरेल. कारण वाड्यात ही दुष्ट परंपरा माझ्या मते 50 वर्षाहून अधिक वर्षे चालत आली आहे. आणि तुमच्याही धमन्यांमधून गोविंदरावांच्याच वंशाचं रक्त वाहत आहे. तुमच्या वंशजांना, तुमच्या मुलींना हा धोका नाही हे कशावरून? केवळ गोविंदरावांच्या लौकिक मृत्यूने ही साखळी खंडित झालेली नाही. पण तुम्ही जर इथे राहणार नसाल, तुम्ही जर त्या दुष्ट शक्तीशी सामना करणार नसाल, तर मग जास्त खोलात आणि तपशिलात जाण्याची काहीच गरज नाही. गुरुजी, नंतर विजय म्हणाला, आता तुम्हीच सांगा, आम्हाला कशाचीही कल्पना न देता असा कठीण वायदा करायला लावणं हा जरासा अन्यायच नाही का? समजा आम्ही संघर्षासाठी तयार झालो, पण आमच्या विरुद्ध नक्की कोण आहे? आमची ताकद पुरी पडणार आहे का? आणि या अगम्य मार्गावर आम्हाला मदत करायला आणखी कोणी माहितगार तज्ज्ञ आहे का? तुम्ही स्वतः या संघर्षात आमच्या पाठीशी उभे राहणार आहात का? आणि तुम्हाला यशाची कितपत खात्री वाटते? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याखेरीज आम्ही कोणताही निर्णय कसा घ्यावा गुरुजी? आम्हाला ज्याबद्दल काहीही माहीत नाही अशा संकटामध्ये बिनधोकपणे आम्ही उडी कशी घ्यायची? विजय, जेव्हा जेव्हा मानवाने दुष्ट, राक्षसी, पाशवी शक्तींशी मुकाबला केला आहे, तेव्हा त्याने मनाला संशयाने असे कमकुवत कधीच होऊ दिले नाही. समजा मी तुमच्या बाजूने आलो, तरी सुद्धा 100% यशाची खात्री मला तरी कशी देता येईल? आणि अशी अपेक्षा करणारे खऱ्या संघर्षात नक्की तयार होतात का? यश अपयश याची फिकीर न करता ज्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यावर आपला विश्वास आहे आणि जे सत्याच्या, धर्माच्या बाजूने आहे, अशा तत्वासाठी सर्व मदतीनिशी संघर्षात झोकून देणं यातच खरं साहस, खरी शूरता आहे असं मी मानतो. पण तरीही विजय, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क नक्कीच आहे. जरा वेळ विचार करत गोडे गुरुजी गप्प बसले. तुम्ही तिघं किती नाउमेद झालेले दिसता. अरे बाळांनो, मी एक प्रकारे तुमची चाचणीच घेत होतो. अर्थात मी तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे. गोविंदरावांचा आणि माझा संघर्ष 2 पातळ्यांवर आहे. वैयक्तिक पातळीवर तर आहेच, पण त्याही पेक्षा वरच्या पातळीवर आहे.
रेषेच्या दोन बाजूंना आम्ही दोघं दोन परस्पर विरोधी शक्तींचे प्रतिनिधी म्हणून उभे आहोत. आणि हा संघर्ष तर फार फार प्राचीन आहे. सुष्ट आणि दुष्ट, शुद्ध आणि अशुद्ध, सरळ आणि भ्रष्ट, उजवा आणि डावा. दत्तोपंत, तुम्ही म्हणता तसा काही योगायोग असेलही, पण तो चांगल्या कारणासाठीही असू शकतो. वाड्यात मला प्रवेश नाही, कारण आतापर्यंत माझा कोणी सहाय्यक त्या वाड्यामध्ये नव्हता. पण आता मात्र तुम्ही आला आहात. आता परिस्थिती बदलली आहे. तोल वेगळ्या दिशेने झुकत आहे. मला हा एक दैवी योगायोग आहे असं मनापासून वाटतं. सुरुवातीपासून तुम्हाला ज्या प्रश्नांचं उत्तर हवं आहे तो प्रश्न हा आहे: गोविंदरावांनी तुमची निवड का केली? एक काम करा, मला तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगा. मी आता तुमची कुंडली मांडतो. त्याआधी ही कुंडलीत काय असणार आहे याची मला थोडीशी कल्पना आहे, परंतु मी आता तपशिलात शिरत नाही, कारण 5-7 मिनिटात उमजण्यासारख्या त्या गोष्टी नाहीत. आणि आणखी एक आहे, मला एक सांगा, गेल्या 2-3 वर्षात तुम्हाला असे काही अनुभव आले का की बसल्या बसल्या किंवा एखाद्या वाहनातून प्रवास करताना क्षणभर चक्कर आल्यासारखं झालं, किंवा तुमच्या आयुष्यातल्या तासाचा, अर्ध्या तासाचा, काही मिनिटांचा हिशोबच लागत नाही, असं कधी झालं का? गुरुजींच्या प्रश्नागणिक दत्तूचा चेहरा बदलत होता. गुरुजी वर्णन करीत होते तसले अनेक अनुभव त्याला अनेक वेळा आले होते, पण इतर खडतर शारीरिक गैरसोयींच्या मानाने त्या गोष्टी इतक्या क्षुल्लक होत्या की त्या गोष्टींना दत्तू जवळजवळ विसरून गेला होता. दत्तू म्हणाला, हो गुरुजी, तुम्ही म्हणता तसं अनेक वेळा झालं आहे खरं. मला वाटलं होतं की काहीतरी बारीक सारीक शारीरिक विकार असेल, पण शरीराचे चोचले पुरवायला तेव्हा माझ्यापाशी पैसाही नव्हता आणि फुरसतही नव्हती. पण गुरुजी, या सगळ्याचा काय संबंध? दत्तोपंत, मला वाटतं तुमची निवड गोविंदरावांनी फार फार पूर्वी, बऱ्याच वर्षापूर्वीच करून ठेवली असावी. हे जे विस्मृतींचे किंवा चक्कर आल्याचे प्रसंग म्हणजे त्यांनी तुमच्या नकळत तुम्हाला दिलेल्या आज्ञा, सूचना किंवा इशारे असावेत. आता मी एक विचारतो, त्याचं अगदी विचार करून उत्तर द्या. तुमचं वय आता 40कडे झुकलं नाही का? साधारण 25व्या वर्षी मनुष्य स्वावलंबी होतो. पण गेल्या 10-12 वर्षाच्या तुमच्या आयुष्याचा तुम्ही एक धावता आढावा घेतलात तर तुम्हाला असा विचार करता करता कधी वाटलं का की आपल्या हातून काही अगदी साध्या चुका झाल्या, किंवा काही निर्णय तुम्ही अगदी चुकीचे घेतलेत? कळतं पण वळत नाही असं वर्तन तुमच्या हातून कधी झालंय का? जे झालं नसतं तर कदाचित तुमचं आयुष्य वेगळ्या वाटेने गेलं असतं असं तुम्हाला कधी वाटलं का? असं एकाकी, अपयशी, खडतर आयुष्य कदाचित तुमच्या वाट्याला आलं नसतं. आईवडिलांची ताटातूट म्हणा, शिक्षणाची हेळसांड म्हणा, व्यवसाय निवडण्यातला अव्यवहारीपणा म्हणा, लोकांशी किंवा वरिष्ठांशी किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांसोबत वागण्यात झालेल्या चुका म्हणा. अर्थात हा विचार दत्तूने अनेकदा केला होता. स्वतःच्या मूर्खपणाला, आतताई किंवा हेकेखोर स्वभावाला त्याने आजपर्यंत लाखो वेळा शिव्या मोजल्या होत्या. त्याला भोगाव्या लागणाऱ्या अपेष्टांबद्दल तो विलक्षण हळहळला होता. आता गुरुजी म्हणत होते की त्याच्या नकळत वेळोवेळी त्याला फसवण्यात आलं होतं. गोड गोड बोलून भुलवून या आडमार्गावर नेण्यात आलं होतं. तो आडमार्गावर येतोय हे स्वतः दत्तूलाही कधी जाणवलं नव्हतं. तो स्वतःचा धणी म्हणता दुसऱ्याच्या कोणाच्या तरी हातचं कळसूत्री वाहुलं होता. मनात खोलवर संतापाचा स्फुल्लिंग आता फुलत चालला होता. आणि दत्तू म्हणाला, त्यांनी जर खरोखरीच असं केलं असेल तर? पण गुरुजी, हे कसं शक्य आहे? मी सतत या गावाहून त्या गावाकडे, या खोलीतून दुसऱ्या खोलीवर असा पायाला भोवऱ्या लागल्यासारखा वनवन करीत हिंडलो होतो, आणि दरवेळी त्यांना माझ्यापर्यंत पोहोचणं कसं शक्य आहे गुरुजी? नाही, असं असू शकत नाही गुरुजी. तुम्ही विसरता दत्त की हे गोविंदराव साधे गृहस्थ नव्हते, आणि मुळात ते एकटेही नव्हते. त्यांचे अनेक हस्तक होते, आणि ते सर्व हस्तक मानवीच होते असं नाही.
त्यांच्या सर्व अघोरी साधनातून रक्ताला खास महत्त्व आहे. माणसाच्या रक्तात त्याचे सर्व गुणविशेष उतरलेले असतात हे खरं आहे. एकदा केव्हा तरी कोणत्याही मार्गाने तुमच्या रक्ताचा नमुना हस्तगत केला की त्यांचं काम फत्ते झालं. तुमचा माग काढायला तुमच्या रक्ताची अगदी लहानशी खूणसुद्धा पुरेशी होती. त्या विस्मृतीच्या काळातलं तुम्हाला काहीच आठवणार नाही. तुम्हाला कोण किंवा काय सामोरं आलं, कोणत्या रूपात आलं, काय सूचना दिल्या गेल्या, तुमचं आयुष्य कसं बदललं, तुम्हाला यातलं काहीही आठवणार नाही, काहीही समजणार नाही. पण का गुरुजी, का? मी त्यांचा असा काय अपराध केला होता? दत्तोपंत, अहो आपले नीती अनिती, नैतिकतेचे नियम गोविंदरावांना लागू होत नव्हते. सर्व नातेवाईकांचा तक्ता त्यांनी एवढ्याचसाठी केला होता. त्यांच्या मनात जो काही गुप्त हेतू होता त्याच्या सिद्धीसाठी सर्वात सोयीचं असं कोण आहे, बहुतेक याचाच ते शोध घेत असावे. आणि त्यानंतर, त्या शोधानंतर त्यांना जे नाव सापडलं ते तुमचं दत्तोपंत. दत्तू आता संतापाने थरथरत होता. केवळ गोविंदरावांच्या काहीतरी मतलबी कारस्थानासाठी त्यांनी दत्तूच्या आयुष्याची अशी परवड केली होती. हे दत्तूला समजलंही नसतं, परंतु या वाड्याशी संबंध आला आणि आपलं आयुष्य कसं दुसऱ्या कोणीतरी आजपर्यंत चालवत होतं याची त्याला आता अंधुकशी कल्पना येत होती. हो दत्तोपंत, त्यांच्या स्वार्थापुढे त्यांना इतर कशाचीही पर्वा नव्हती. त्यांच्या हिशोबी सामान्य माणसांना किड्यामुंगी इतकीच किंमत होती. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे सत्य, हे रहस्य तुम्हाला समजेल हे गोविंद पंतांच्या लक्षातच आलं नव्हतं, किंवा तुमच्या स्वभावामुळे त्यांनी ते हिशोबात धरलं नसावं. पण अगदी उशिरा का होईना तुम्हाला उमगेल की अगदी साध्या साध्या गोष्टीत आपल्या कशा चुका झाल्या, पण तरीही तुम्ही सर्व दोष स्वतःला, स्वतःच्या स्वभावाला, फार झालं तर स्वतःच्या नशिबाला दिला असता. यामागे असं काही सुसूत्र कारस्थान आहे याची तुम्हाला कधी शंकाही आली नसती. आणि शंका तरी कशी येणार? अगदी रोजच्या अनुभवातल्याच या गोष्टी होत्या, परंतु कळत नकळत त्याचा सूत्रधार तुमच्या व्यतिरिक्त दुसराच कोणीतरी होता. मग दत्तू म्हणाला, गुरुजी, पण मग आता मला सर्व गोष्टी समजल्याच आहेत की. त्यामुळे आपोआपच माझ्या आजोबांचा या बाबतीतला हिशोब पूर्णपणे चुकलेला आहे. आणि इतक्या अघोरी माणसाचा हिशोब असा सहज कसा चुकू शकतो? गुरुजी बोलू लागले, दत्तोपंत, माणसाचा स्वभाव घडतो त्यामागे त्याच्या पूर्वजांच्या असंख्य पिढ्यांचा सहभाग असतो. गोविंदरावांचा अंदाज असा होता की खडतर आणि गरिबीच्या आयुष्यानंतर एकाएकी तुमच्या हातात मुबलक पैसा खेळायला लागला की तुम्ही हौसे मौजेत, ख्याली खुशालीमध्ये रंगून जाल. त्यांचं पुढचं कार्य तुमच्यामुळे आणखी सोपं होईल. पण दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. आणि आपल्या सुदैवाने तुम्ही विलक्षण संयमाने वागत आहात. संपत्तीचे मालक नसून जणू विश्वस्त आहोत अशा भूमिकेतून तुम्ही आजवर वावरला आहात. तुम्ही कशाचाही लोभ वाड्यात आल्यापासून काहीच धरलेला नाही. गोविंदरावांची तुम्हाला काही एक माहिती नव्हती, पण तरीही त्यांच्या या डोळे दिपवणाऱ्या देणगीने तुम्ही लाचार झाला नाहीत. त्यांच्या संबंधात मनात एक साक्षेपी, तटस्थ भूमिका ठेवलीत. त्यांच्या आवडीनिवडीचा, गोविंदरावांच्या छंदाचा, त्यांच्या पूर्व आयुष्याचा तुम्ही अभ्यास केलात. पुस्तकांची कपाटं उघडून पुस्तकांची नावं वाचून त्या विषयांची आणखी खोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही मनाशी काही विचार केला, काही आराखडे तयार केले आणि ते आराखडे घेऊन तुम्ही मला भेटायला आलात. गोविंदरावांनी जे अंदाज बांधले होते त्या सर्वाशी विसंगत असं तुम्ही आजपर्यंत वागत आलात. आणि म्हणून मी म्हणतो की वंशाच्या वारसात काही चांगला, काही उदात्त भाग असला पाहिजे. त्यामुळे तुमचा तोल ढळलेला नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे. यामध्ये खरंच मला आता दैवी योगायोग दिसू लागला आहे. नाहीतर तुम्ही त्यांच्या हातातलं बाहुलं झाला असतात. पण तसं आजपर्यंत झालेलं नाही. उलट या अघोरी शक्तीविरुद्ध तुम्ही आता दंड थोपटून उभे राहणार आहात. मग दत्तूने घाबरत विचारलं, गुरुजी, पण गोविंदराव तर मरण पावले.
त्यांच्याबरोबरच त्यांची ती सर्व कट कारस्थानं संपली नाहीत का? तुम्हाला खरंच असं वाटतं? गुरुजी पुन्हा एकदा रहस्यमय आवाजात बोलत होते. ते आता बाजूला ठेवा दत्तोपंत. तुमच्या कळत नकळत तुम्हाला आणखी काही आज्ञा मिळाली असण्याची शक्यता आहे, कारण तुमचं वारंवार वास्तव्य त्या वाड्यात झालेलं आहे. त्यावेळी काही खास संकेत मिळताच तुम्ही त्या आचरणात आणायला लागाल. अगदी त्या क्षणापर्यंत तुम्हालाही कशाची कल्पना असणार नाही. दत्तोपंत, मी तुम्हाला थोडीफार मदत करू शकेल, काही स्तोत्र सांगू शकेन, पण खरा विरोध तुमच्याकडूनच व्हायला हवा. गोविंदरावांनी तुमच्या सर्व आयुष्याची जी काही परवड केली आहे ती सतत ध्यानात ठेवलीत तर तुमच्या मनात आवश्यक तो कठीणपणा येईल. गोविंदरावांच्या बद्दल सतत मनामध्ये राग असला पाहिजे, द्वेष असला पाहिजे. पण आता आपल्याला घाई करायला हवी. आपल्याला आणखी 3च दिवस मिळणार आहेत. आणि दत्तू आश्चर्याने थक्क झाला. 3च दिवस? ही 3 दिवसाची काय भानगड गुरुजी? आणि 3 दिवसानंतर काय होणार आहे? दत्तोपंत, आपण जसे वर्षातले काही दिवस गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा हे शुभ आणि महत्त्वाचे समजतो, तसेच या वामपंथीयांचे सुद्धा काही महत्त्वाचे दिवस आहेत. आणि हे संस्कार फार सनातन आहेत. आणि सर्वसामान्यांचा विश्वास हीच त्यांच्या मागची मोठी प्रेरक शक्ती आहे. तरीही या शक्ती निर्माण कशा झाल्या याच्या खोलात जाण्याचं आपल्याला कारण नाही. 13वाची रात्र ही खूप धोक्याची असणार आहे, इतकंच लक्षात ठेवा. त्या रात्री मला वाड्यात हजर राहायला हवं. काहीतरी वाट शोधून काढायला हवी. गुरुजींचे शेवटचे शब्द अगदी काळजाचा थरकाप उडवणारे होते. आणि आता पहिल्यांदाच सविता बोलू लागली. गुरुजी, हा जखोबा, त्याचं काय नक्की? इतकी वर्ष तो वाड्यात राहतो आहे. गोविंदरावांच्या सर्व कृष्ण कृत्यांचा तो साक्षीदार आहे. कदाचित तो साथीदार सुद्धा असू शकतो. मी ज्यावेळी वाड्यात आले होते आणि परवा मी वाड्यावर येऊन उतरले तेव्हाही त्याला आधी क्षणभर नवल वाटलं, पण लगेचच त्याची नजर धीट झाली, अगदी तीक्ष्ण आणि अगदी सावध झाली होती. जणू काही तुरुंगातून पळून गेलेला कैदी परत एकदा आपल्या ताब्यात आला असावा असे त्याच्या चेहऱ्यावरती भाव होते. जखोबा हा गोविंदरावांच्या अनेक हत्यारापैकी एक आहे. तो मात्र एक साधन आहे, पण खरी प्रेरक शक्ती गोविंदरावांचीच आहे. जखोबा आपणहून तुम्हाला काहीही इजा व दुखापत करू शकणार नाही, पण एकदा ती ठरलेली घटिका आली की मग त्याची काय भूमिका राहील ते मलाही सांगता येत नाही. पण त्याची काळजी आताच कशाला? हे 2 दिवस तुम्हाला जखोबापासून आणि गोविंदरावांपासून अगदी काडीचाही धोका नाही. खूप वेळ त्यांचं बोलणं सुरू होतं. दिवस मावळायला लागला आणि हळूहळू अंधार पडू लागला. दत्तू उठत म्हणाला, गुरुजी, पुन्हा तुमची भेट केव्हा घ्यायला येऊ? उद्या संध्याकाळी याच वेळेला या. गुरुजीही त्यांना निरोप देण्यासाठी उठले. सविता, आत जा आणि कुंकू लावून घे. सविता आत गेली तोवर दत्तू आणि विजय वाड्याच्या दाराबाहेर पडले होते. सविता गुरुजींच्या वाड्यातून बाहेर आली तेव्हा गुरुजींनी तिला थांबवून घेतलं. सविता, या दत्तोपंतांच्या वागण्यावर पुढचे 2 दिवस जरा बारकाईने लक्ष ठेव. आधी तुम्हाला काही स्तोत्र सांगण्याचा विचार होता, पण त्या वाड्यात तुम्हाला ती म्हणताच येणार नाहीत. मागे एकदा तुला हा अनुभव आलाच आहे, नाही का? 1 मिनिट थांब, तुला अंगाऱ्याची एक पुडी सुद्धा देतो. त्यातलाच काही अंगारा विजयजवळ सुद्धा देऊन ठेव आणि तुम्ही दोघं हा अंगारा सतत जवळ ठेवत जा, अगदी दिवसाचे 24 तास. चिमटीत घेऊन फुंकर मारलीत की आजूबाजूचा अवकाश सुरक्षित होऊन जाईल. तुम्ही स्वतःला अश्रद्ध, नव्या पिढीचे पाईक समजा, पण तुमची ही अश्रद्धा अगदी वरवरची आहे. ती 1000 वर्षाचे संस्कार इतके सहजासहजी पुसले जात नाहीत. खरी कसोटीची वेळ आली की त्यांचा प्रभाव दिसू लागतो. तेव्हा या अंगाराने काय होतं, त्याने काय होतं या किरकोळ शंका विसरून जा. दोघंही सतत तो अंगारा जवळ ठेवत जा. आणि मिनिटाभरानं ते घरात जाऊन बाहेर आले आणि गुरुजींनी आपल्या हातात एक चपटी पुडी घेतली आणि ती सविताच्या हातात दिली. आणि सविता,
दत्तू आणि विजय सोबत पुन्हा एकदा त्या अघोरी वाड्याची वाट चालू लागली.